ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आढळला युरोपियन नीलपंख पक्षी. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रातील जैवविविधतेत मोलाची व ऐतिहासिक भर पडली असून 1 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे गस्तीवर असताना वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच वन्यजीव अभ्यासक रुंदल कातकर यांना कोळसा कुरण भागात युरोपियन रोलर अर्थात युरोपियन नीलपंख हा स्थलांतरित आणि आकर्षक निळ्या रंगाचा पक्षी आढळला. या पक्ष्याचे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रथमच दर्शन झाल्याची ही नोंद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. युरोपियन रोलर हा पक्षी मुख्यत्वे युरोप, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेच्या भागात आढळतो. भारतात तो फार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत नाही. मात्र अल्प काळासाठी काही निवडक ठिकाणी त्याची नोंद झाली आहे. ताडोबात झालेली ही पहिली नोंद पर्यावरण संवर्धन आणि पक्षी निरीक्षकांसाठी अत्यंत आनंददायी आणि गौरवास्पद घटना आहे. हा पक्षी साधारणतः 29 ते 32 सेंटीमीटर लांबीचा असून त्याचा रंग आकर्षक निळा व पंखावर तपकिरी झाक असलेला असतो. तो मुख्यत्वे मोठे कीटक, सरडे आणि लहान प्राणी पकडतो. त्याचे स्थलांतरण पावसाळ्यानंतर आणि हिवाळ्याच्या काळात होते. ताडोबा जंगलातील समृद्ध अधिवास आणि विविध परिसंस्था अशा स्थलांतरित पक्ष्यांना थांबवण्यासाठी आदर्श वातावरण उपलब्ध करून देत आहे.